रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द साई ब्लॉग 09मध्ये. तर आज शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा होता आणि आपल्याला जायचं होतं, पण काय सकाळ सकाळ पाऊस पडत होता. आता हा पाऊस कधी जाईल त्याची वाट बघत होतो. तब्बल 1 तासाने मित्रांनो पाऊस गेला, तरी पण थोडा थोडा पडत होता. त्यानंतरनं मी इस्त्री चालू केली. कपडे वगैरे इस्त्री करायचे होते त्यामुळं. तर आपण तयार होऊन निघालो आहेत धनकवडीत आणि आपण गेलो मेट्रो स्टेशनवर. तुम्ही म्हणत असाल मेट्रो स्टेशनवर का? पण मेट्रो स्टेशनवरनं आपण जाणार नाही, आपण जाणार आहे बसने. तर तुम्ही बघू शकता. फायनली मित्रांनो आपली कात्रजची बस आली. फायनली आपल्याला जो 8 तास होता तिथं आपण पोचलेलो आहे, म्हणजे शंकर महाराजांच्या मठापाशी. आणि हे काय पालखी तिथनंच चालून झाली आणि आपण पोचलो. दर्शन वगैरे घेतलेले आपण. आता तुम्ही पुढं बघू शकता. तुम्ही बघू शकता पालखी तिकडं आणि रथ इकडं, कारण फोटो काढण्यासाठी. मित्रांनो तुम्ही बघतच असाल, जिथं जाईल तिथं साऊंड, जिथं पालखी थांबल तिथं साऊंड. सुट्टी नॉट. आणि पालखी घेतली आणि निघालो आम्ही पुढं. माझ्या मनात विचार आला की मी जावं मठात, दर्शन घेऊन यावं. आणि मित्रांनो इथं पालखी थांबलेली, मग इथनं पालखी पुढं जाते कधी पण. आणि मी गेलो मग मठात. तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती. मठाच्या आतमध्ये गर्दी होती. पाऊस नसला असता ना तर मठाच्या बाहेर पण तुम्हाला खूप मोठी रांग दिसली असते. मग काय आपण पाय वगैरे धुतले आणि आपण निघालो पुढं.
खूप वेळ लाईनीत थांबून तर झालं. मग त्यानंतर आपल्याला गुलाब पण भेटलं, महाराजांच्या चरणात बसलं. त्यानंतर मित्रांनो आपण आलो प्रसाद घ्यायला. प्रसाद खाल्ला, खिचडी भात होता. मग मी पुन्हा निघालो पालखीपाशी आणि इथनं पालखी गेली होती खूप पुढं. मग चालतच राहिलो नुसतं. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी. तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर आपण निघलो महाराजांच्या पालखी मागं आणि इथं वाजत गाजत पालखी आणत होती आणि इथं फुलांनी सजवलेलं. स्वराज ग्रुप यांनी रांगोळी वगैरे काढलेली मस्तपैकी. आणि 2 पोर तर डायरेक्ट नाही का 4 व्हीलरवरच चाललेले फुलं वगैरे टाकायला. डेंजर आहे, पुणेकर आहे ना. आणि इथं महाराजांची पालखी ठेवणार होते. आणि आपण पुन्हा एकदा आलो रथाकडं. आणि मित्रांनो हे बैल लय त्रास देत होते, कशी पण चालू होते, लोकांना भीतीच वाटत होती. कसा आहे पुणेकर, एकटाच नाचतोय वैयक्तिक. परत पालखी इथं ठेवली. त्यानंतर आपला रथ मागं होता आणि बैल पण मागं होती. महाराजांची पालखी बघायला वरनं लोक बघत. तुम्ही बघू शकता गर्दी केवढी आहे. अख्खा रोड जाम केलता आणि पालखी गेली पुढं आणि आपण रथाची वाट बघत होतो, पण रथ काय पुढे येत नव्हता. फोटोशूट काढत होते सगळे. थोडासा पुढं आला आणि परत फोटोशूट चालू झाला. त्यानंतर मी ठरवलं आता रथ नाही सोडायचा. रथाच्या पाठीमागं चालतच होतो आम्ही. आणि मित्रांनो जाईल तिथं जा, धुरे एकदमच काढलेला, नुसता कचरा. त्यानंतर हे डेकोरेशन मला खूप आवडलेलं. आणि आपण आलतो चैतन्यनगर शंकर महाराजांच्या मठापाशी. तुम्ही बघू शकता इथं असं सजवलेलं. मला आतमध्ये जायचं होतं पण मी त्यानंतर निघालो मित्रांनो मी घरी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा.